मागच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने पुढच्या वेळी 2 दिवस सलग सुनावणी घेऊन सोक्षमोक्षच लावतो असे भरगच्च आश्वासन ठाकरेंच्या सेनेला दिले होते। ती पुढची वेळ 21 जानेवारीला आली होती। कदाचित या सुनावणीत आपल्या बाजूने निकाल लागेल, धनुष्यबाण आपल्याला परत मिळेल, शिवसेना परत दिमाखाने आपली होईल आणि त्या प्रभावाने खालावत गेलेली ताकद पुन्हा मिळवता येईल। किमान महापौर निवडीच्या आधी आपल्याला दिलासा मिळेल ही आशा ठाकरेंना होती। परंतु याही वेळेस त्यांच्या पदरी निराशाच पडली। सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सुनावणीसाठी आलेच नाही। पुढची तारीख कधीची आहे हे देखील स्पष्ट झाले नाही। कदाचित महिनाभर ही सुनावणी लांबणीवर पडू शकते। तोपर्यंत राज्यात सगळी निर्वानिरव झालेली असेल। ठाकरे गटाला आशा होती की एकनाथ शिंदेंकडून पक्षचिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले जाईल। त्यामुळे शिंदेंना वेगळा पक्ष स्थापन करावा लागेल किंवा भाजपमध्ये विलीन व्हावे लागेल। त्यामुळे एकनाथ शिंदेंचे राजकीय महत्त्व एकदम कमी होईल। शिंदे सेनेतील अनेक जण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल। उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील अशा असंख्य आशांचे इमले बांधले जात होते। परंतु सर्वोच्च न्यायालयाने सगळीच निराशा केली। आता पुढे केव्हा तरी हे अपेक्षित सगळे घडून आले तरी त्याचा सध्या तरी कोणताच फायदा मिळणार नाही। महापालिका निवडणुकीच्या आधी किमान महापौर निवडीच्या आधी सर्वोच्च निवाडा आला असता तर काही करता आले असते। आता ती आशा संपुष्टात आली आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंना किमान पुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे। दरम्यानच्या काळात शिंदेंचे काहीही झाले तरी ठाकरे बंधूंच्या परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।